बीएमसीच्या मुख्यालयाच्या मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या आढळून आल्या। जनसंपर्क कक्षासमोरील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या आढळल्याचा दावा केला गेला। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। महापालिका मुख्यालयाच्या आवारात मद्याच्या बाटल्या कशा आल्या असा सवाल यानंतर उपस्थित झालाय। सुरक्षा व्यवस्था आणि परिसरातील निगराणीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। महापालिका मुख्यालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीत हा प्रकार घडल्यानं चर्चांना उधाण आलंय। अपडेट जाणून घेऊयात। अजय माने आपल्या सोबत आहे। अजय, काय नक्की प्रकार आहे? धक्कादायक प्रकारे आपण आताही दृश्यांमध्ये पाहू शकतो की थेट पालिकेचं जे मुख्यालयाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी या दारूच्या बाटल्या ज्या आहेत आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे पालिकेच्या सुरक्षेच्या प्रश्नावर एकतर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की नुकतीच गटारी अमावस्या जी आहे ती पार पडलेली आहे आणि त्याच्यानंतर या दारूच्या बाटल्यांचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला, त्यामुळे अत्यंत धक्कादायक आणि गंभीर हे वास्तव्य आपल्याला जे पाहायला मिळते। त्यामुळे मुंबई महापालिका जी आशिया खंडातली सगळ्यात गाजलेली महापालिका आहे, त्या महापालिकेच्या मुख्यालयामध्ये असा प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। दुसरी बाब म्हणजे की गटारीनंतर म्हणजे काय थेट मुंबई महापालिकेमध्ये गटारी साजरी केली का असा सुद्धा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता या सगळ्यावर महापालिकेचं स्पष्टीकरण नेमकं काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असतं आणि त्यासोबत हा सगळा प्रकार नेमका कुणी घडून आणला आणि पालिका मुख्यालयात या दारूच्या बाटल्या आल्या कशा याचं सुद्धा उत्तर जे आता पालिकेला द्यावं लागणार आहे। दीपक, त्यामुळे स्वाभाविकच या सगळ्याबाबत पालिका प्रशासन आपली बाजू कशा पद्धतीने मांडते, काय स्पष्टीकरण देतंय, पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद।